नमस्कार, आपण बघत आहात MS24 न्यूज महाराष्ट्र। मी संपादक सय्यद कलीम मुसा, कार्यकारी संपादक काशिम खलील शेख सोबत। चला जाणून घेऊया आजची मुख्य बातमी। अब क्या करने का समझ आप ऊपर ले रहे हैं आपको, हाँ? शिवजन्म महोत्सव डुकी इथं शिवजयंती साजरी केली। मी माझ्या गावात म्हणजे डुकीत आलेलो आहे। माझं नाव सय्यद कलीम मुसा, MS24 न्यूज महाराष्ट्र। आज माझ्याबरोबर माझे गावचे लोक आहेत। मला एक आनंद झाला की सगळे एकोप्याने आज शिवजयंती साजरी केलेली आहे। सय्यद परिवार असेल व इतर आमच्या सय्यद परिवाराच्या त्यांना आज शिवजयंतीनिमित्त पाण्याचं वाटप केलेलं आहे आणि शिवजयंतीच्या मी त्यांना परत एकदा सय्यद परिवाराच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्यासोबत आहेत पोलीस पाटील आहेत, जयंती समितीचे अध्यक्ष आहेत। आपण आधी पोलीस पाटलाशी विचारू ही शिवजयंतीचा आजचं जे कार्यक्रम आहे कसं व्यवस्थित आणि आज कसं वाटलं? प्रथम तुम्हाला MS24 न्यूजच्या वतीने मी तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभकामना देतो शिवजयंतीनिमित्त। आजची जी शिवजयंती झाली आमच्या सय्यद परिवारांनी जी आज पाण्याचं वाटप केलं मी सुरुवात केली, तुम्हाला कसं काय वाटतं? अतिशय चांगला उपक्रम सय्यद परिवारानं आज इथं केला, त्याबद्दल प्रथम मी सय्यद परिवाराचं अभिनंदन करतो व त्यांना धन्यवाद देतो। आज ढोकीमध्ये जी शिवजयंती साजरी झाली या अगोदर उस्मानाबाद तालुक्यातील कळंब व उस्मानाबादमध्ये खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात नाव होईल अशी शिवजयंती साजरी झाली। पण ढोकीच पाठीमागं काय ह्याचा आम्ही विचार करून सर्व पक्षाची आज शिवजयंतीच्या 15 दिवस अगोदर मीटिंग घेतली की नियोजन कसं करता येईल। त्या सर्व पक्षाचे नेते मंडळी उपस्थित झाले आणि सर्वांच्या विचारानं ढोकी येथील सर्व शाळांना निमंत्रण देण्यात आलं। त्यांचे चित्ररथ व लिझिम पथक सगळे सामील केलं आणि त्या माध्यमातून आज तुम्हाला हे शिवजयंतीचं भव्य दिव्य स्वरूप दिसून येत आहे। इथे पोलीस पाटील त्यांना आपलं मनोगत व्यक्त केलं। आपल्यासोबत एक शिवजयंती समितीचे अध्यक्ष, तुम्ही काय एक मेसेज देसाल असं जनतेला शिवजयंती? आजची शिवजयंती आम्ही आगळीवेगळी जयंती साजरी केलेली आहे। कळंब उस्मानाबादमध्ये ज्या प्रकारे शिवजयंती होतात त्या प्रकारे आम्ही आमच्या गावात शिवजयंती करावी असं मीटिंगमध्ये ठरवलं। चित्ररथ तयार केलेत आणि अनावश्यक खर्च टाळून जे आम्ही काय आता आमच्या जयंतीतून पैसे शिल्लक राहणार आहेत ते शहीद जवानासाठी पाठवणार आहोत। बरी सय्यद परिवाराने जी आजी सुरुवात केली, एक चांगला उपक्रम हाती घेतला, त्याबद्दल तुम्ही काय लोकांना एक संदेश द्याल? ह्या सय्यद परिवाराने जो उपक्रम घेतलेला आहे
हा एक सामाजिक बांधिलकीचा उपक्रम आहे, सामाजिक एकीकरणाचा उपक्रम आहे असं आम्हाला वाटतं. आणि ह्या सय्यद परिवारासारखेच सर्व समाज बांधवांनी आम्हाला एकत्र येऊन सहकार्य करावं. आजच्या शिवजयंतीचं विशेष म्हणजे सर्व ढोकी येथील सर्व जाती धर्मातील हिंदू मुस्लिम दलित सर्व बांधवांनी आज शिवजयंतीत मोठ्या उत्साहानं सामील झाले. त्याच्यामुळं शिवजयंतीला एक वेगळाच उत्साह संचारला आहे. सर्व धर्मियांचं मी आभार मानतो व सय्यद परिवाराने जी पाण्याची व्यवस्था केली ती त्यांचंही आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद साहेब. हे होते आपले पोलीस पाटील. खरंच अभिनंदनीय काम आहे. आपल्यासोबत सय्यद परिवाराचे काही सदस्य आहेत. मी पण सय्यद परिवाराचा सदस्य आहे. आपण सय्यद परिवाराच्या सदस्यांशी एक संवाद साधूया. जयंतीनिमित्त सर्व जनते शुभेच्छा देण्यात आहे. तरी सर्व ही शिवजयंती शिवभक्तांनी जी देखावा केला ते फार आनंदाचा झाला. आणि आजपासून ह्याच्या अगोदर शिवजयंतीचं जे कार्य करीत होते तेवढा उत्साह नव्हता. ते देखावा आज फार महत्त्वाचा झालेला आहे. मी सगळ्या जनतेशी आभार मानतो. धन्यवाद. सय्यद परिवारातर्फे मी सगळ्या शिवभक्तांना आणि मुस्लिम बांधवांना मी शिवजयंतीची हार्दिक शुभेच्छा असे मानतो. ही आहे ढोकीतील आझाद नगरीतील सय्यद परिवार, त्यातला मी पण एक सदस्य आहे. आज जी शिवजयंतीनिमित्त जी आमच्या सय्यद परिवाराने जी एक चांगला एक संदेश दिला की सर्व धर्म समभाव, खरंच या शिवजयंतीला आमच्या सय्यद परिवाराच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. आपल्यासोबत ढोकी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आपल्यासोबत आहेत. जसे निहाल काजी साहेब असतील, देशमुख साहेब असतील, संग्राम देशमुख, निहाल काजी, गफ्फार काजी, अजून इतर आपले नेते मंडळ आयुब खान आहेत, सरपंच आहेत, सतीश बाप्पा आहेत. आता नावं काय मला सगळं माहिती नाही. सर्व मान्य सर्व धर्म समभाव ही एकोपा आपल्या ढोकी गावाचा. मी पण ढोकीचाच आहे. तर आपण प्रथम संग्राम देशमुख साहेबांशी आपण विचारणार आहोत. ही पंचायत समिती सदस्य आहेत. या जी शिवजयंती काढलेली एकदम छान आणि सुंदर काढलेली, त्याबद्दल आमच्या MS24 न्यूजच्या वतीने मी शिवजयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपण संग्राम देशमुख साहेबांची विचारू, आज जी शिवजयंती जी काढलेली ह्याच्यात आपण लोकांना काय संदेश द्यायचा? आम्ही या शिवजयंतीनिमित्त पूर्ण महाराष्ट्राला असा संदेश देणार आहेत की इथं सर्व धर्माचे तरुण या शिवजयंतीत सामील झाले आणि एवढ्या मोठ्या उत्साहानं सामील झालेत की एक आपल्या घरचा सण आहे असा उत्साह प्रत्येक जातीच्या तरुणाच्या चेहऱ्यावर आज दिसतोय. आणि दुसरं वैशिष्ट्य या शिवजयंतीचं असं की सगळ्या पक्षाचे नेते आपल्या राजकीय जोडे व्यासपीठाच्या खाली ठेवून या शिवजयंतीला एक मोठं स्वरूप, जेणेकरून उस्मानाबाद जिल्ह्यात ही शिवजयंती एक उदाहरण घडलं पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही सर्व राजकीय मंडळी आणि तरुण वर्ग या शिवजयंतीत सामील झाला. आणि आम्ही कालच्या नक्षलवादी हल्ल्यामुळं कुठलंही मोठं बॅनपथक डॉल्बी लावायचा निर्णय सर्व गावातली पदाधिकारी शिवजयंतीचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी घेतला. आणि गावातून एक चित्ररथ देऊन समाजाला संदेश दिला आहे की पाणी वाचवा, देशावर प्रेम झालं पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे. अजून नौजवानाचे सुद्धा काही चित्ररथ या यात्रेत सामील झालेत. अशी शिवजयंती ढोकीतल्या इतिहासात पहिल्यांदा झाली. यानंतर सुद्धा सन्मान्य आमच्या सर्व राजकीय मंडळींनी मगाच सांगितलं की यापेक्षा मोठी शिवजयंती चांगल्या स्वरूपाची काढून एक महाराष्ट्राला एक आदर्श गाव ढोकी निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. खाली जे आपल्या जवानावर जे भ्याड हल्ला झाला त्यानिमित्तानं मी पाकिस्तानसारख्या या भ्याड हल्ला करणाऱ्या देशांना ह्या निमित्तानं चेतावणी देतो की आम्ही सर्व देशवासी एकत्र आहोत आणि वेळ पडल्यास आम्ही सगळे देशवासी त्या जंग युद्ध करायला सुद्धा मागं पुढं पाहणार नाही. त्यामुळं पाकिस्तानला आम्ही ह्या निमित्तानं अशी एक चेतावणी देतो की त्यांनी आत्तासुद्धा पुढच्या ह्याच्यामध्ये सुधारणा करावी आणि नीट राहावं. त्यांची शक्ती जर बघितली तर आमच्या महाराष्ट्रा एवढी सुद्धा नाही. आणि शिवजयंतीच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी सर्व धर्म सर्व समभाव ह्याच्याप्रमाणे आजची जी शिवजयंती निघालेली आहे त्याबद्दल सर्व शिवजयंतीच्या समितीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन 8 दिवस अगोदर शिवजयंती समितीतर्फे मिटिंग ठेवण्यात आली होती. त्यावेळी आम्ही सर्व जाती धर्मांच्या लोकांना त्या समितीने बोलवलं आणि विचारले की कशा पद्धतीने आपण शिवजन महोत्सव साजरा करायचा आहे. तर सर्वांनी योग्य पद्धतीने परवा जे हल्ला झाला होता त्याचा निषेध करून
डॉल्बी वगैरे न लावता सर्व धर्म, कारण हा जन्मोत्सव अशा राजांचा आहे की जगात असा उदाहरण भेटणार नाही की काय इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना एक विशिष्ट धर्मावर अधोरेखित केलेत असताना देखील, परंतु त्यांचं कार्य आणि त्यांचा इतिहास बघितल्यावर ज्या राजानं आपल्या सैन्यासाठी जिथं मंदिर बांधलं त्याच्या बाजूला मस्जिद बांधली आहे, अशा राजांचं कोणत्याही धर्माचं न मानता सर्व छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ हिंदूंचे राज्य नव्हते, तर ते भारतातील हिंदुस्थानातील सर्व जनतेचे राज्य होते. मग ते मुस्लिम असो, इतर धर्मीय असो, त्यांचे राज्य असो. त्याच पद्धतीने आज आम्ही सर्व एकत्र येऊन त्यांची शिवजन्मोत्सव साजरा केला आहे. अनेकांनी फराळाचा कार्यक्रम ठेवला आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांनी एक सणच्या हिशोबानं हा महाराजांची जयंती सादर केलेली आहे. तरी मी सर्व शिवजयंती निमित्त सर्वांना आपल्या शुभेच्छा देतो आणि त्याचा महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो आदर्श घालून दिलेला आहे, आज त्या आदर्शाप्रमाणे सर्व धर्म समभाव अशी हे गावातील इतिहासात पहिल्यांदाच शिवजयंती निघाली. ह्या शिवजयंतीचा, डोकीतील शिवजयंतीचा महाराष्ट्राने आदर्श घ्यावा अशी ही शिवजयंती आहे. लोकांनी सहभाग नोंदविलेला आहे. असाच महाराष्ट्रात डोकीचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा व माझ्यातर्फे सर्व शिवजयंती शुभेच्छा देतो. व मी MH24 न्यूजचा देखील आभारी मानतो. त्यांनी पाण्याची व्यवस्था करून पूर्ण एक गाडी सय्यद परिवाराने पाण्याची व्यवस्था केली आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतोय. प्रथमतः मी शिवजयंतीच्या सगळ्याला शुभेच्छा देतो आणि एक सूचक वक्तव्य करतो की ज्यावेळेस शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची भेट झाली ती सगळ्याला इतिहास माहीत आहे, परंतु त्या भेटीदरम्यान शिवाजी महाराजांनी मीर काजी ह्या माणसावर विश्वास ठेवला. आपण पाहतो की न्यायालयात वकील चुकला तर आपल्याला सजा होते, म्हणजे एवढा विश्वासू वकील पाहिजे आणि एखाद्या मुस्लिम धर्मियावर वकील समजून एवढा विश्वास टाकावा. शिवाजी महाराज जर आमच्यावर एवढे विश्वास टाकत असतील तर त्यांच्यासाठी, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही देशासाठी, त्यांच्यासाठी आम्ही सगळे मुस्लिम लढायला तयार आहोत. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. शिवजयंती आज खऱ्या अर्थानं शिवजयंती डोकी गावामध्ये साजरा होत आहे. खऱ्या अर्थानं शिवविचाराची सुरुवात या गावामध्ये आज झालेली आहे. सर्व धर्माचे लोक शिवजयंतीमध्ये सहभागी झालेले आहेत. मी सर्वप्रथम सगळ्यांना शिवजयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि शिवजयंती उत्सव कमिटीचेही खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केलं. सर्व गावातील सर्व संस्था असतील, सगळ्या शाळा असतील, सगळे विद्यार्थी असतील, सगळ्यांना याच्यामध्ये सहभागी केलं आणि आज घराघरातला प्रत्येक नागरिक डोकीमधला या जयंतीमध्ये सहभागी आहे. याची नोंद महाराष्ट्र घेईल ही अशी मला याची खात्री बाळगतो आणि या निमित्तानं आपल्या चॅनलचाही धन्यवाद देतो की हा मेसेज आपण सगळ्या महाराष्ट्रामध्ये पोहोचावा आणि डोकीचं नाव महाराष्ट्रामध्ये कुठंतरी शिवजयंती कशी साजरा होते याच्यामध्ये घेण्यात यावं, एवढंच बोलतो. या शिवजयंतीचं उत्सवाचं सगळ्या जिल्ह्यानेच नव्हे अख्ख्या महाराष्ट्रानं ह्याचा बोध घेण्यासारखी आज आमच्या डोकी गावात शिवजयंती निघालेली आहे. आपल्याबरोबर जिल्हा परिषदचे माजी सदस्य एक डावरे आहेत. आपण त्यांच्याकडून तुम्ही आज जी शिवजयंती आहे काय शुभेच्छा देसाल, लोकांना काय संदेश देसाल? मी आमच्या परवा जी पाकिस्ताननं बॅड हल्ला केला त्या संदर्भात आम्ही शिवजयंती सर्व जाती धर्मीय मिळून केली आणि बरेच बाकी समाज जेवढ्या डोकीतल्या शाळा असतील तेवढे विद्यार्थी जे दृश्य स्वच्छालय, पाणी पुरवठा असेल किंवा आतंकवादी या सगळ्या गोष्टीचा विचार करून आमचा सर्व डोकी गाव हे तालुक्यामध्ये राजकीय पटलावर संवेदनशील असताना देखील आमच्या गावामधले पूर्ण जाती धर्माचे लोक युवक एकत्र येऊन ही शिवजयंती आम्ही ही चांगल्या प्रकारे काढली आणि त्यामुळं आणि सय्यद परिवारानं देखील आम्हाला पाणी पुरवठाची शिवजयंती भक्तांना दिला. त्याबद्दल सध्या मी सगळ्या गावाच्या वतीनं आणि माझ्या दावारे परिवाराच्या वतीनं सगळ्या शिवजयंतीला शुभेच्छा देतो आणि ह्याच पद्धतीनं आणि ही शिवजयंती अशी एक पद्धतीनं काढली की सर्व जाती धर्माच्या लोक एकत्र मिळून मिसळून केली. त्याबद्दल मी सर्व गावाला मी माझ्या शुभेच्छा देऊन जय हिंद, जय महाराष्ट्र. बैठक झाली आणि बैठकीमध्ये या ठिकाणी मी गेल्यानंतर की बाबा शिवजयंतीला आम्ही दरवर्षी
बाहेरचं टाळकरी मंडळ आणत होतो, बाहेरचा इतर खर्च म्हणजे मोठ्या प्रमाणात आम्ही बाहेर खर्च करत होतो आणि शिवजयंती या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. म्हणजे जर वेळेस शिवजयंतीला एक डोकीला आत्ता नाही तर आधीपासूनच वेगळं वळण लागलं आहे, शिवजयंतीकडे सगळे आकर्षित होत आहेत. मग हे करत मला या ठिकाणच्या आमच्याकडे 13 शाळा आहेत आणि या 13 शाळेच्या मुख्याध्यापकाशी संपर्क साधून त्यांचं सहकार्य घेऊन या शाळेला सर्वांना सहभागी करून घेऊन किंवा त्यांचा चित्ररथ असेल, लिजिम पथक असेल, जी बाहेरचा खर्च करायचा हा खर्च टाळून या ठिकाणी आपलेच विद्यार्थी, आपल्याच विद्यार्थ्याला प्रोत्साहन कसं मिळेल, आपला विद्यार्थी या ठिकाणी स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी जी काय त्याला लागणारं धाडस आहे ती धाडस या शिवजयंतीच्या माध्यमातून त्याच्याकडे निर्माण करता येईल का ही प्रयत्न केला. त्याने या ठिकाणी शिवाजी महाराजांचा इतिहास या ठिकाणी लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर डोक्यात आलं की जर या ठिकाणी चित्ररथ केले तर या चित्ररथाच्या माध्यमातून आम्ही समाजाला सगळं समाज एकत्र केला. दुसरी गोष्ट तर हा सगळा उपक्रम आज जे काय पाहत आहोत, जसं आम्ही कल्पना केली ती कल्पना आज मला वाटतं सत्यात उतरली असा आशावाद घेऊन या शिवजयंतीच्या सर्व गावकऱ्यांना, शाळेतील मुख्याध्यापक, नेते मंडळी व गावकरी, शेतकरी, व्यापारी हे सर्व बंधूंना या शिवजयंतीमध्ये सहकार्य केल्याबद्दल मी शिवजन्म उत्सव समिती यांच्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो. मला आज माझ्या ढुकी गावाचा अभिमान वाटतोय की सगळ्या देशाने उदाहरण घ्यावं की हिंदू, मुस्लिम सर्व समाज एकत्रित आल्यावर काय चित्र उत्पन्न होतं आणि कसं एकोप्याने राहता येतं. एक ज्वलंत उदाहरण ह्या देशाने घेण्यासारखं या ढुकी गावामध्ये आज निर्माण झालेलं आहे. शिवजयंतीनिमित्त सर्व बांधवांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम मी पुलवामामध्ये झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो. आज खऱ्या अर्थानं माझ्या राजाची जयंती साजरी झाल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. आता यामध्ये कुणालाही न बोलवता न कुठला फोन करता सर्व राजाच्या जयंतीसाठी सर्व जाती धर्माचे बांधव उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि शिवजयंती सर्वांना शुभेच्छा देतो. दत्तनगर डोकी आणि सय्यद परिवारातर्फे शिवजयंतीच्या निमित्त सर्व बाल आणि वृद्धवर्षाला पाणी पुरवठा केलेला आहे. त्यापेक्षा मी हार्दिक शुभेच्छा सय्यद परिवाराला मी करत आहे आणि इथून पुढे अशीच परंपरा चालावी. त्या सगळ्या कुठल्याही कार्यामध्ये आमचा पूर्ण हिंदू समाज एक ठिकाणी येणार आहे. हे असे माझी हार्दिक शुभेच्छा सय्यद परिवाराला. आपण बघत आहात MH24 न्यूज महाराष्ट्र. कॅमेरामॅन इरफान सईद सोबत मी सय्यद कलीम मुसा.